नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल पाणीपुरी फ्लेवरचा शरीराला थंडावा देणारा चिवडा बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे मुरमुरे मंद आचेवर भाजून घेणार आहे। आपल्याला यांना सतत हलवत राहायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिट असंच परतत राहायचं आहे। मुरमुरे छान अशी भाजली गेली की आपण यांना एका डिशमध्ये काढून घेणार आहोत किंवा एका मोठ्या भांड्यात आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी इथे फोडून दाखवत आहे। मुरमुरे अशा पद्धतीने इझिली फुटत असेल तर आपले मुरमुरे तयार झालेले आहेत। आता त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 मोठी वाटी शेंगदाणे टाकून त्यांनाही छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। शेंगदाणे छान असे लाल झाले की यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे। आता त्याच तेलमध्ये मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि कढीपत्ताही आपल्याला तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता मी आधीच धुवून ठेवलेला होता। धुवून त्याला व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि मगच तळायला टाकायचं आहे। आता कढीपत्ताही आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर ही मी स्वच्छ धुवून तिला सुकून घेतलेली आहे। आता तिलाही छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। कोथिंबीरचं सगळं पाणी निघालं की आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला पुदिनाही घालून घ्यायचा आहे। तर मी इथे वाळलेला पुदिनाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तोही वापरू शकतात। त्यालाही छान असं तळून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। हे सगळं जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आता याच तेलमध्ये मी 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्यांनाही आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे। मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत त्या एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता एका डिशमध्ये आपण मसाला तयार करणार आहोत। तर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा काळा मीठ घेतलेलं आहे, 1.5 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा निंबू सत्व घेतलेला आहे, 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तुम्ही तेही वापरू शकतात। चवीपुरता मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा साखर यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित एकजीव करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे थंड झालेले आहेत। ते मिक्सर जारमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांना छान असं वाटून घ्यायचं आहे। ते वाटले गेल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालून त्याची सगळ्यांची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तरी ते पाहू शकता छान अशी स्मूथ पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता भाजून घेतलेल्या मुरमुऱ्यांमध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि यांना छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। बरेच जण म्हणतात की ओला मसाला घातल्यामुळे मुरमुरे हे नरम पडतात, तर नाही, आपण इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि यामध्ये वाटत असताना आपण फक्त तेल घातलेलं आहे, त्यामुळे हे मुरमुरे नरम पडत नाहीत। मुरमुऱ्यांना मसाला छान असा लागला गेलेला आहे। तर सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत। त्याचबरोबर तयार करून घेतलेला मसालाही आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि यांना परत एकजीव करून घेणार आहोत। हा चिवडा खायला खूप टेस्टी लागतो। आता यामध्ये आपण आलू भुजिया घालून घेणार आहोत। तर मी इथे रेडीमेड आलू भुजियाचा वापर केलेला आहे। भरपूर असा आलू भुजिया घालायचा आणि एकजीव करून घ्यायचं। तर इथे साधा आणि सोप्या पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे। पाणीपुरी फ्लेवरचा हा चिवडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।